बघू शकता आपण बनवलेला हा पास्ता किती छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आहे। तेवढाच टेस्टी हा पास्ता तयार झाला होता। आज आहे शनिवार आणि मुलांना डब्यामध्ये भाजी पोळी न देता आज मुलांना नाश्ता द्यायचा असतो। नेहमी मुलांना तेच ते पदार्थ दिले तर मुलं खाण्यासाठी कंटाळा करतात। अशा वेळी आपण अशा पद्धतीचा झटपट तयार होणारा पास्ता मुलांसाठी नक्कीच बनवू शकतो। चला तर मग फार जास्त वेळ खर्च न करता रेसिपीला सुरुवात करूया। आणि हा अर्धा किलो पास्ता मला 20 रुपयाला मार्केटमध्ये मिळाला होता। आज मी दोन्ही मुलांसाठी हा नाश्ता बनवत आहे, त्यामुळे दोन्ही व्यक्तीसाठी हा नाश्ता पुरेल एवढा नाश्ता बनवत आहे। सर्वात आधी इथे आपण पास्ता मोजून घेणार आहोत। पास्ता मोजून घेण्यासाठी इथे मी कपाचा वापर करत आहे आणि इथे 3 कप पास्ता घेत आहे। अशा पद्धतीचा जेव्हा तुम्ही पास्ता घेता तेव्हा हा पास्ता आपल्याला उकळून घेण्याची गरज नाही। आपण या पास्त्याला डायरेक्ट फोडणी देऊ शकतो। यासाठी कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे, 1.5 पळी एवढं तेल घातलेलं आहे आणि तेल छान असं गरम होऊ द्यायचं आणि नंतरच यामध्ये आपल्याला इतर काही मसाले टाकायचे आहेत। जेव्हा आपण अशा पद्धतीचा पास्ता मार्केटमधून विकत आणतो तेव्हा त्याबरोबर आपल्याला मसालासुद्धा मिळत असतो, पण चुकून तो मसाला टाकलेला व्हिडिओ माझ्याकडून शूट झाला नाही, त्यामुळे तुम्ही हा पास्ता बनवताना तो मसाला नक्की टाका। सर्वात आधी तेल गरम झाल्यावरती यामध्ये मी 1 टीस्पून जिरे घातलेलं होतं आणि नंतर कढीपत्त्याची पानं घातलेली आहे। जिरं आणि कढीपत्त्याची पानं छान असे तेलामध्ये तळसल्या गेल्यानंतर यामध्ये 1 टीस्पून हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे। याऐवजी लाल तिखटाचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता। आता यामध्ये कट करून घेतलेला एक कांदासुद्धा टाकून घेत आहे। कांदा छान असा रंग बदलेपर्यंत या तेलामध्ये आपल्याला तळसून घ्यायचा आहे। सकाळची वेळ आहे आणि खूप जास्त घाई आहे, यामुळे मी हा नाश्ता खूप घाईमध्ये बनवलेला होता, तरी पण चवीला अतिशय छान असा हा नाश्ता तयार झाला होता। कांदा छान असा तेलामध्ये तळसल्यानंतर यामध्ये मी टोमॅटोसुद्धा घातलेला आहे। टोमॅटो छान असा लाल बुंद टाकायचा, म्हणजे पास्त्याला छान अशी आंबटसर चव येते। यामध्येच हळद टाकलेली आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अतिशय थोडंसं यामध्ये लाल मिरची पावडर टाकलेला आहे, कारण आपण आधीसुद्धा हिरवी मिरची पेस्ट यामध्ये वापरलेली आहे। सर्व मसाले टोमॅटोमध्ये छान असे मिक्स करून घेऊया। फक्त 1 मिनिट हे मसाले आपल्याला अशा पद्धतीने छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। मसाल्याने छान असं तेल सोडलेलं आहे। आता यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत, कारण हा पास्ता आपण आधी उकळून घेतला नाही यासाठी। इथे आपण 3 कप पास्ता घेतलेला होता, यासाठी आपल्याला 4 कप पाणी वापरायचं आहे आणि हा कप 200 ml चा आहे। तुमच्याकडे कप नसेल तर तुम्ही याऐवजी वाटीचं प्रमाणसुद्धा वापरू शकता। पूर्णपणे 4 कप पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे। 4 कप पाणी टाकलेलं आहे आणि या पाण्याला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे। पाण्याला छान अशी उकळी आली की आपल्याला यामध्ये पास्ता टाकून घ्यायचा आहे। व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने पास्ता आपण टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। पास्ता उकळत्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर 5 मिनिटं हा पास्ता आपल्याला अशाच पद्धतीने शिजवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवर 5 मिनिटं हा पास्ता आपल्याला अशाच पद्धतीने शिजवून घ्यायचा आहे। जेव्हा पूर्णपणे 5 मिनिटं होईल तेव्हा एकदा पास्ता छान असा मिक्स करून घ्यायचा।
आता यावरती झाकण ठेवूया आणि 10 मिनिटानंतर हे झाकण उघडलेलं होतं. बघू शकता आपल्या पास्त्याला किती छान असा रंग आलेला आहे आणि अतिशय छान असा सुगंध येत आहे. यावरचं झाकण उघडल्यानंतर मी यामध्ये मसाला घातलेला होता आणि अशा पद्धतीने तयार झाला आहे आपला इन्स्टंट पास्ता. आपण टाकलेलं पाणी पूर्णपणे आटत नाही तोपर्यंत हा पास्ता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे पास्ता मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये मॅगी मसालासुद्धा घालू शकता. तयार झाला आहे मुलांना डब्यावर देण्यासाठी इन्स्टंट पास्ता. तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. आणि हा व्हिडिओ छान वाटल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.